श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तुमच्या नावाचा पहिला अक्षर उघड करेल तुमचे रहस्य. ज्योतिषशास्त्रानुसार एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे कोणाच्याही व्यक्तीबद्दल समजून घेता येते. मित्रांनो, अशाच जीवन उपयोगी गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहा. अशाच एका पद्धतीद्वारे व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावता येतो. कोणालाही नीट ओळखण्यासाठी त्याच्याशी एकदा भेट होणे गरजेचे असते. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे शक्य आहे की त्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरूनच त्याच्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळवता येईल. तर चला मग जाणून घेऊया. ए अक्षर. ज्याच्या नावाची सुरुवात ए अक्षराने होते हे ते लोक मेहनती आणि धीरवान असतात. त्यांच्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व असते आणि त्यांना असेच लोक आवडतात. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सामावून घेण्याची त्यांच्यात विलक्षण क्षमता असते. यांना युनिक गोष्टी आवडतात आणि ते स्वतःही गर्दीत वेगळे दिसू इच्छितात. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी हे प्रत्येक प्रयत्न करतात. प्रेमाच्या बाबतीत ते थोडे दूर राहतात पण जवळच्या नात्यांना महत्त्व देतात. हे लोक खूप धाडसी असतात पण स्वभावाने कधी कधी रागीट होऊ शकतात. बी अक्षर. ज्यांच्या नावाची सुरुवात बी अक्षराने होते ते सतत जीवनात नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. हे लोक थोडे संकोची आणि संवेदनशील स्वभावाचे असतात. हे लवकर कोणाशी मिसळत नाहीत. त्यांच्या आयुष्यातील बरेच गुपिते त्यांच्या जवळच्या लोकांनाही ठाऊक नसतात. हे फारसे मित्र बनवत नाहीत पण ज्यांच्यासोबत असतात त्यांच्याशी प्रामाणिक असतात. प्रेमाच्या बाबतीत हे थोडे मोकळे असतात आणि आपल्या भावना व्यक्त करू शकतात पण प्रेमात यांना फसवणूक देखील होते. सुंदर गोष्टीचे हे खूप चाहते असतात. सी अक्षर. ज्याच्या नावाची सुरुवात सी अक्षराने होते त्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळते. त्यांचा चेहरा आकर्षक असतो आणि भाग्य नेहमीच त्यांच्या सोबत असते. यांना यशस्वी होण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. त्यांना चांगल्या दिसण्यासाठी देवाने सुंदरता दिली असते पण स्वतःलाही चांगले दिसण्यासाठी ते कोणतेही कसर सोडत नाहीत. सी नावाचे लोक इतरांच्या दुःखात सहभागी होण्यास नेहमी तयार असतात आणि आनंदाच्या क्षणी ते सहभागी होणार नाहीत पण दुःखात मदतीसाठी पुढे येतात. प्रेमाच्या बाबतीत यांना आवडणाऱ्या व्यक्तींच्या खूप जवळ ते राहतात. जर त्यांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला नाही तर ते आनंदाने एकटे राहू शकतात. स्वभावाने ते खूप भावुक असतात. आता डी अक्षर. डी अक्षराचे लोक प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात. कधी कधी त्यांचे नशीब साथ देत नसेल तरी त्यांना निराश होण्याची गरज नसते कारण त्यांचे जीवन पुढे जाऊन आनंदाने भरलेले असते. हे लोक इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या मनाचे करतात आणि जे ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. ते दिसायला आकर्षक असतात आणि त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज नसते. हे लोक बॉन्ड स्मार्ट असतात म्हणून मदतीच्या बाबतीत ते नेहमीच पुढे असतात. मग समोरचा व्यक्ती मित्र असो किंवा शत्रू. प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप हट्टी असतात आणि आपल्या आवडीच्या व्यक्तीला जिंकण्यासाठी किंवा नाते टिकवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करतात. नातेसंबंधाबाबत ते खूप विश्वासू असतात. ई अक्षर. ई अक्षराचे लोक स्पष्ट वक्ते असतात. त्यांना जीवनात हसत खेळत राहणे आवडते. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार अनेक गोष्टी मिळतात पण जर कोणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच त्या व्यक्तीपासून दूर जातात. त्यांना आयुष्यात सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध हव्या असतात. प्रेमाच्या बाबतीत ते फारसे गंभीर नसतात त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो. सुरुवातीला ते थोडे फाजील आशिकासारखे वागू शकतात पण ज्यांना ते खरोखर आपल्या मनात स्थान देतात त्यांच्याशी ते प्रामाणिक राहतात. यफ अक्षर. यफ अक्षराची लोक खूप जबाबदार असतात. त्यांना एकटे राहायला आवडते आणि ते खूप भावुक स्वभावाचे असतात. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते चांगले विचार करतात आणि नंतरच पाऊल उचलतात. खर्चाच्या बाबतीतही ते खूप विचारपूर्वक वागतात आणि यफ अक्षराची लोक आयुष्यात सर्व गोष्टी समतोल राखतात. त्यांना प्रेमाला खूप महत्त्व असते आणि त्यांचा स्वभाव आकर्षक असतो. यांना अशाच प्रकारची लोक आवडतात. रोमॅन्स तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो. आता पुढे जी अक्षर. ज्यांच्या नावाची सुरुवात जी अक्षराने होते ते नेहमीच
इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्याची त्यांच्यात क्षमता असते. त्यांना स्पष्ट बोलणे आवडते आणि त्यांचे मन खूप स्वच्छ असते. त्यांच्या अनुभवांमधून ते लवकर शिकतात आणि विचारपूर्वक पुढील पाऊल टाकतात. प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक आणि जबाबदार असतात. नात्यात गुंतण्यापूर्वी ते खूप विचार करतात आणि अनावश्यक खर्च टाळतात. यच अक्षराची लोक पैशाला खूप महत्त्व देतात. स्वभावाने ते खूप हसतमुख आणि आनंदी असतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचं वातावरणही नेहमी प्रसन्न असते. ते दिलखुलास राजेशाही स्वभावाचे असतात आणि जीवनाचा आनंद मस्तीत घेतात. ते लवकर निर्णय घेऊ शकतात आणि कोणत्याही वेळी अगदी मध्यरात्री मदतीसाठी तयार असतात. प्रेम व्यक्त करण्यात ते थोडे कमी पडतात, पण जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा पूर्ण मनाने करतात आणि त्यांना स्वतःच्या सन्मानाची खूप काळजी असते. आता पुढे आय अक्षराची लोक कलाकार प्रवृत्तीचे असतात आणि ते न काही करता लोकांचे आकर्षण केंद्र बनतात. मात्र प्रसंगी ते आपली बाजू पटकन बदलतात आणि त्यासाठी कोणत्याही योग्य अयोग्याची फिकर करत नाहीत. त्यांना खूप काही मिळत असते, पण गोष्टी गमावायला त्यांना वेळ लागत नाही. ते प्रेमाचे भुकेले असतात आणि विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या व्यक्ती त्यांना आवडतात. संवेदनशील स्वभाव आणि अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व हे त्यांचे वैशिष्ट्य असते. जे अक्षराची लोक चंचल स्वभावाची असतात. त्यांची गुणवत्ता आणि सौंदर्य एकत्र असल्यामुळे काही लोकांना त्यांचा हेवा वाटतो. ते जे ठरवतात ते नक्कीच पूर्ण करतात. शिक्षणात ते फारसे पुढे नसतात, पण जबाबदारीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक असतात. जोडीदार म्हणून हे लोक मिळाल्यास ती व्यक्ती खूप भाग्यवान समजली जाते, कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावर ते खंबीरपणे साथ देतात. के अक्षराची लोक प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेची अपेक्षा ठेवतात. मग ती बेडशीट व्यवस्थित लावणे असो किंवा ऑफिसच्या फायली व्यवस्थित ठेवणे असो, त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजेत. यांना इतरांपासून वेगळे राहायला आवडते. पैसे कमावण्याच्या बाबतीत ते नेहमीच पुढे असतात. स्वभावाने ते रोमॅन्टिक असतात आणि आपल्या प्रेमाची जाहीरपणे अभिव्यक्ती करण्यात ते कुशल असतात. त्यांना स्मार्ट आणि समजूतदार जोडीदार हवा असतो. जोपर्यंत त्यांना योग्य जोडीदार सापडत नाही तोपर्यंत ते एका व्यक्तीवर स्थिर राहत नाहीत. यल अक्षराची लोक खूपच आकर्षक आणि हसरे स्वभावाची असतात. त्यांना फार मोठ्या अपेक्षा नसतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतात. कधी कधी त्यांना पैशाच्या समस्या होतात, पण त्या सोडवण्यासाठी त्यांना योग्य मार्ग सापडतो. हे लोक प्रेमळ असतात आणि इतरांशी चांगल्या प्रकारे वागतात. ते कल्पनारम्य जीवन जगतात आणि आपल्या कुटुंबाला आयुष्याचा महत्त्वाचा भाग मानतात. स्वभावाने ते रोमॅन्टिक असतात, पण त्यांच्या कल्पनारम्य जगाची चर्चा जोडीदारासोबत करत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत ते आदर्शवादी असतात. यम अक्षराची लोक मनात गोष्टी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती असते. असे वागणे कधी कधी इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते. कटू गोष्टी स्पष्ट बोलल्यास लगेचच वाद संपतो, पण मनात गोष्टी दाबून ठेवल्यास त्यांचा परिणाम चांगला होत नाही. हे लोक हट्टी स्वभावाचे असतात, त्यामुळे कधी कधी स्वतः अडचणीत सापडतात. कुटुंबावर त्यांचे खूप प्रेम असते आणि ते खर्चाच्या बाबतीत फारसा विचार करत नाहीत. ते चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होतात. प्रेमाच्या बाबतीत ते खूप संवेदनशील असतात आणि ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्वस्व झोकून देतात. त्यांना प्रेमळ आणि समर्पित जोडीदार हवा असतो. यण अक्षराची लोक खुले विचारांची असतात. ते कधी काय करतील हे त्यांनाच माहिती नसते. ते खूप महत्वाकांक्षी असतात आणि कामात परिपूर्णतेचा प्रयत्न करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात असा आकर्षण असतो की समोरच्यांना ते आपल्याकडे ओढून घेतात आणि ते इतरांशी वाद घालण्यास अजिबात मागे हटत नाहीत. त्यांना मूलभूत गोष्टीची कधीच कमतरता जाणवत नाही आणि ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात. कधी कधी ते फ्लर्ट करतात, पण प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक असतात. स्वभावाने रोमॅन्टिक असून नातेसंबंधात खूप संवेदनशील असतात. ओ अक्षराची लोक फार हुशार असतात. ते बोलण्यापेक्षा कामात जास्त विश्वास ठेवतात आणि कदाचित याच कारणामुळे ते लवकर आपल्या स्वप्नातील उंची गाठतात. तथापि समाजात समाविष्ट होणे त्यांना आवडते. ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक असतात आणि जोडीदाराला धोका देणे त्यांना आवडत नाही. त्यांना जेव्हा कमिटमेंट होईल तेव्हा ते संपूर्ण आयुष्य त्यासाठी समर्पित करतात. पी अक्षराची सुरू होणारी लोक ही नेहमीच समस्यांमध्ये अडकलेले असतात. ते
खूप मेहनत करून परफेक्शन साधतात आणि त्यांच्या कामात सफाई आणि प्रामाणिकपणा दिसून येतो. ते खुले विचारांचे असतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतात. ते सर्वांना सोबत घेऊन चालायला पसंत करतात, परंतु कधी कधी त्यांच्या विचारांना इतरांवर लादल्यामुळे त्यांना हानी देखील होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत त्यांना सर्वप्रथम स्वतःची छवी आवडते आणि त्यांना सुंदर जोडीदार खूप आवडतो. कधी कधी ते आपल्या जोडीदाराशी वाद घालतात, पण तरीही त्यांचं नातं कायम राहते. क्यू अक्षर. क्यू अक्षराची लोक आयुष्यात जास्त काही मिळवण्याची इच्छा करत नाहीत, तरीही नशीब त्यांना सर्व काही देते. ते प्रामाणिक आणि सच्चे असतात. त्यांचा स्वभाव खूप क्रिएटिव्ह असतो आणि ते आपल्याच दुनियेत रमलेले असतात. प्रेमाच्या बाबतीत ते आपल्या जोडीदाराशी कधीही जुळत नाहीत, कारण विचार आणि कामामध्ये असमानता त्यांना सहन करावी लागते. तथापि तुम्ही त्यांना आकर्षित करू शकता. आर अक्षर. आर अक्षराची लोक जास्त सोशल लाईफ जगायला आवडत नाहीत, तथापि कुटुंब त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांना शिकणे लिखाण आवडत नाही आणि त्यांना गर्दीतील गोष्टी करण्याची इच्छा नाही. ते असं काहीतरी करायला आवडतात जे इतर कोणीतरी करत नाहीत. हे लोक खूप वेगाने प्रगती करतात आणि पैशाची कमी कधीच होत नाही. त्यांच्या आयुष्यात बुद्धिमान आणि विचारशक्ती असलेले लोक आकर्षित करतात. ते आकर्षित दिसतात आणि असे लोक जे त्यांच्यावर गर्व करू शकतात ते त्यांच्याकडे आकर्षित होतात. तथापि वैवाहिक जीवनात काही वादविवाद त्यांना असतात. यस अक्षर. यस अक्षराची लोक खूप मेहनती असतात. ते बोलण्याच्या बाबतीत इतके निपुण असतात की समोरचा व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि ते बुद्धिमान आणि विचारपूर्वक काम करतात. त्यांना त्यांच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करायला आवडत नाही, पण त्यांचा संवादाचा प्रकार कधी कधी इतरांना अप्रिय ठरतो. प्रेमाच्या बाबतीत ते लाजरे असतात, विचार करत राहतात, पण प्रेमात पाऊल उचलल्यान संकोच करतात आणि प्रेमाच्या बाबतीत ते खूप गंभीर असतात. टी अक्षर. टी अक्षराची लोक खर्चाच्या बाबतीत उदार असतात. ते आकर्षक दिसतात आणि चांगले मूड ठेवतात. मेहनत करणे त्यांना तितकी आवडत नाही, पण पैशाची कधी कमतरता नसते. त्यांच्या गोष्टी फार लवकर इतरांशी शेअर करत नाही. प्रेमाच्या बाबतीत ते रोमांटिक असतात, पण त्यांना गोष्टी गुप्त ठेवायला आवडतात. यू अक्षर. यू अक्षराची लोक खूप मेहनत करत असले तरी त्यांचे काम कधी कधी अयशस्वी होते. हे लोक इतरांना खुश ठेवण्याची कला उत्तम पद्धतीने शिकले आहेत. ते अत्यंत हुशार असतात आणि कधीही मागे वळून पाहत नाही. ते नेहमी इतरांच्या आनंदाचा विचार करत असतात आणि त्यांचे साक्षीदार जरी त्यांच्या सोबत नसले तरी ते त्यांच्याच विचारात घडलेले असतात. व्ही अक्षर. व्ही अक्षराची लोक स्वभावाने थोडे ढिले असतात. ते जे आवडते तेच करतात आणि त्यांच्या दुसऱ्यांसोबत त्यांचे विचार शेअर करायला आवडत नाहीत. ते खूप साधे आणि सरळ असतात. प्रेमाच्या बाबतीत ते कधीही आपल्या भावना व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्यातील गुप्त गोष्टी कधी कधी आपल्या जीवनात अडचणी निर्माण करतात. डब्ल्यू अक्षर. डब्ल्यू अक्षराची लोक मनाने संकुचित असतात. ते एका ठराविक मार्गावरच चालतात आणि कधीही नवा मार्ग घेण्यास तयार नसतात. त्यांच्यात गर्व असतो आणि ते आपल्या मतांना इतरांना लादण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे समोरचा व्यक्ती दूर जातो, पण त्यांना कधीही यश प्राप्त होतो. आणि प्रेमाच्या बाबतीत ते सहजतेने पुढे जातात, पण त्यांना मोठा ड्रामा किंवा दिखावा आवडत नाही. ते आपल्या जोडीदाराला त्यांच्या खऱ्या रूपात स्वीकारतात. एक्स अक्षर. एक्स अक्षराची लोक थोडे वेगळ्या स्वभावाची असतात. ते प्रत्येक बाबतीत परफेक्ट असतात, पण कधी कधी अनावधानाने गुस्स्याचे शिकार होतात. त्यांना काम हळू करण्याऐवजी लवकर संपवण्यात विश्वास आहे. त्यांना गोष्टींची लवकरच कंटाळा येतो आणि त्यांना कधीच पूर्णपणे ठरलेलं नसतं की ते पुढे काय करणार. प्रेमाच्या बाबतीत फ्लर्ट करणे त्यांना आवडते. ते एकाच वेळी अनेक नात्यांमध्ये असण्याची क्षमता ठेवतात. वाय अक्षर. वाय अक्षराची लोक आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता ठेवतात. ते खर्चाच्या बाबतीत कधीही विचार करत नाहीत आणि त्यांना चांगला पदार्थ मिळाल्याने ते नेहमी खुश असतात. त्यांची व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि ते इतरांना सहज समजून घेतात. त्यांचा जास्त संवाद साधायला त्यांना आवडत नाही. धनदौलत नशिबाने मिळते, पण त्यासाठी वेळ लागतो. प्रेमाच्या बाबतीत त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या गोष्टी लक्षात ठेवणे थोडे कठीण जातं, पण त्यांचा नक्कीच उघडा आणि रोमॅन्टिक स्वभाव त्यांना माफ करायला भाग पाडत असतो. झेड अक्षर. झेड अक्षराची लोक इतरांशी सहजपणे मिसळतात. त्यांचा स्वभाव गंभीर असला तरी ते सहज आणि कूल पद्धतीने काम करतात. ते जे बोलतात ते स्पष्ट असते आणि जीवनाला एन्जॉय करणे त्यांना उत्तमपणे येते.
आणि त्यांनी मिळू शकणाऱ्या गोष्टीसाठी कधीही रडत नाहीत, तर त्या सोडून पुढे जातात आणि त्यांना दिखावा पसंत नाही आणि त्यांच्या साधेपणामुळे त्यांना लोक बेवकूफ समजतात आणि जे की चुकीचे आहे. प्रेमाच्या बाबतीत ते रोमांटिक असतात आणि सहजपणे इतर व्यक्तींना आकर्षित करतात. जर त्यांना प्रेमात पडले तर ते दुसऱ्याला अधिक महत्त्व देत असतात. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पुढे पाठवा आणि त्यांच्या अक्षराचं त्यांना कळू द्या. आणि नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण लिहा आणि काही चूक झाल्यास मला माफ करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.